महाराणा मंचर तर त्यांच्या विरोधामध्ये टीम पाहायला मिळते विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन. असा सामना आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना आहे. शुभम शेठ बानकेले यांच्या शुभाचे सन्मान देखील जो मात्र संपन्न होतोय. पारगाव टीमचे संघ मालक या आपला सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. मॅच सुरू करणं गरजेचं आहे कारण महाराणा टीम तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. बॅड लाईटचा अपील नकोय. मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक टाकण्यासाठी समोरच्या बाजूनं बारामतीचा स्टार मोरगावचा सितारा दाखल झालाय. नाव आहे अक्षय तावरे. तर स्ट्राइक एंड वरती रोहित पवार. हो हो रोहितचा हा पहिला चेंडू आहे उजवेष्टीच्या बराचसा बाहेर. तिथं मात्र वाईट बॉल आहे. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांकडून एकरा. पहिला चेंडू खराब आलाय. अतिरिक्त स्वरूपामध्ये आलेली एक धाव आहे. संघाचं खातं खोललंय. अकाउंट ओपन झालंय आणि एक धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. हो 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 या वेळेस इथं देखील चेंडू मात्र येतोय डॉट बॉल. हॉटेल सूर्याचे मालक भरत शेठ डोबळे संघ मालकांचा सन्मान आंबेगाव प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. आणि सचिन मेंगडे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी उत्तम शेठ मेहता यांच्या वतीने होतं. त्यांनाच विनंती करेल आपण हे 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना द्यायचंय. धन्यवाद टीम. मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिवगे संघ तुम्ही या स्पर्धेत सहभागी झाले. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवला. तुम्हाला पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा. मनभरून शुभेच्छा. धन्यवाद. ॲडव्होकेट प्रीतम जिंजपूर यांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. डॉट बॉल येतोय. अक्षय तावरेची तुम्ही गोलंदाजी पाहताय. पहिला चेंडू वाईड आलाय. तदनंतर बॅक टू बॅक लागोपाठचे 3 चेंडू अक्षय तावरेनं निर्धाव टाकलेले आहेत. दर्जेदार गोलंदाजी आहे. सन्माननीय महाराणा क्रिकेट टीमचे मेंटॉर संदीप शेठ थोरात यांचं व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. स्वप्नील बाबांनी कळवलंय. हो या वाले चेंडू बिग हिट बिग हिट बिग ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार येतोय षटकार. साधावा. रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटकार. ग्राउंड मधले कुणी मैदानाच्या आतमधून जायचं नाही. हो यावेळेला चेंडू फ्लिक केला आणि फाईन लेगला पाठवलाय. रोहितच्या बॅटचा जलवा. चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौक. हो यावेळेला चेंडू पण एकदा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन लावले. गणेश देनी चेंडू फील्ड करतात. घेतली जाईल एक सिंगल धाव. धाव संख्या 1 वाढली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक संपत असताना कुठलाही गडी गमावलेला नाहीये आणि धावफलकावरती धावा 12 आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं महाराणा कबड्डी संघाचे आपण पाहतोय मार्गदर्शक आणि आदर्श क्रीडा शिक्षक प्राध्यापक संभाजी काळे सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रीतमजी चिंचपुरे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे आदर्श क्रीडा शिक्षक सुशील बेंडे सर आणि त्यांचा मित्रपरिवार भरत खिलारी सर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचं स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. रोहित लोहकरे या नावात गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलाय.
सलामीला आलेली जोडी आहे. एका बाजूला सुनील खर्डेला तुम्ही पाहता, याचा आयकॉन म्हणून आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहुरीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे, तर समोरच्या बाजूला रोहित विरुद्ध रोहित. हो यावेळेस इथं चेंडू सुरेखालाय, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असतो. रोहित आलेत, रोहित लोकरेचा हा चेंडू रोहित पवार साठी निर्धाव आलेला आहे. हो यावेळी उजव्या बराचसा बाहेर. इथं मात्र पंच दोन्ही हात समांतर धाव अवांतर कळवतायत. वाईड बॉल, भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत ओहो इथं वेगवान चेंडू आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आणि या दरम्यान सामन्यांचा आनंद घेत आहेत विवेक शेठ थोरात अर्थात मायाभाई यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल येतोय, यॉर्क लेनवरती टाकलेला हा चेंडू आहे. सन्माननीय नवनाथ भाऊ देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. सन्माननीय नितीन शेठ बानकिले हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. डेड बॉल आहे, मृत चेंडू इथं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. नितीन शेठ बानखिले अगदी दुपारच्या 17 पासून लाईव्ह सामन्यांचा अगदी मैदानावरती आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. हो यावेळी समोरच्या दिशेला चेंडू, वा रोहित इथं कमबॅक करतोय. डॉट बॉल आलाय, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आहे. आणि रोहितचं कौतुक यासाठी की इथं पॉवर प्लेचं षटक त्यानं आतापर्यंत दर्जेदार टाकलेला आहे. धावा केवळ एक खर्च केलेला आहे, 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. हो यावेळी समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय, विनोद आले, चेंडू फील्ड करतायत, घेतली जाईल वेगवान सिंगल. धावा संख्या 1 वाढली, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावपलकावरती मी तुम्हाला घेऊन जातोय 14 धावा, षटक क्रमांक दुसरं जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती राहुरीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. डावखोऱ्या आताचा बॅटर याचा आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित, हो सुनील खर्डेसाठी टाकलेला हा आखूड टप्प्याचा आपटबार सुनील खर्डेनं पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार साधावा, फटका साधवादा, हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. संदेशजी मनबेरू आणि सन्माननीय धनुजी राऊत हे देखील दुपारच्या सदरात उपस्थित आहेत. त्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं आमच्या आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर करंडकच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. ॲडव्होकेट संदेशजी बनबेरू हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत रोहित. हो 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 इथं पंचाकडे अपील आहे, अपील मात्र उचलून धरलंय आणि परतावं लागतंय. आयकॉन सुनील खर्डेला जावं लागेल माघारी. विकेटचं बटन. अब आएगा मजा खेल का. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. विकेटसाठी पारितोषिक आहे. सन्माननीय पिंटू शेठ थोरात यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज या विकेटसाठी जे मात्र असणार आहे. कुणाल वॉटर सप्लायचे ओनर पिंटू शेठ थोरात यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2
संपली गेली. 2 षटकांचा खेळ संपतोय. 10च्या सरासरीनं स्कोर कार्ड वरती धावा 20 आल्यात आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं टाकण्यासाठी तेजस थोरात रफ्तार का राजा गोलंदाजच्या मार्कवरती दाखल झालाय. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर पवार दाखल होत आहेत. महाराणा टीमचे हितचिंतक सन्माननीय प्रशांत उर्फ ननू काळे यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. महाराणा प्रतापचे खो खोचे खेळाडू हॉटेल विसावाचे मालक भरत शेठ बानखेले आपलंही सहर्ष स्वागत. गोलंदाज तेजस आलाय समोरच्या दिशेनं. हो तेजाचा हा चेंडू लॉंगॉनला खेळलाय. तिथं शतरक्षक डाऊन दी बॉल. विकेटचा पतन. बॅटर रोहित पवार म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. या विकेटसाठी विवेक थोरात मायाबाई यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज जे मात्र असणार आहे. हा लक्ष्मण भाऊ यांच्याकडे पारितोषिकाची रक्कम जमा करा. तेजस गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतोय. इथं विकेट आली आहे. रोहित बाद झालाय. तर अंबर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अंबर गावडे येत आहेत. गोटू गुंजाळ आणि त्यांचं संपूर्ण मित्रभर ऑनलाईन सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बिल वाचवणं गरजेचं आहे. तेजस येत आहेत. हो हो उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू चाललाय. पंचदंडित करतायत. तिथं वाईट बॉल आलाय. वाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होती. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून एकरा. धावसंख्या वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. हो यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू पाठवलाय बीड विकेटला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. फटका असा ध्वजार. हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटकार. इथं मात्र अंबर आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. त्यानं षटकार खेळलाय. तेजस थोरात वरती चढवलेला हल्ला आहे. ओहो परत एकदा उजव्या एसटीच्या बाहेर दबाव प्रेशर दडपण व्हाईट बॉल. धावसंख्या वाढली. 28 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अंबर आणि दुसऱ्या बाजूला आता समीर पवार बटर या दोन्ही खेळाडूंना डाव सावरायचा आहे. हो या दरम्यान इथं देखील चेंडू मात्र निर्धाव येतोय. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आहे. हो स्विच हिटचा फटका आणि हा चेंडू चालला गॅप मध्ये. गणेशला नाहीये तिथं कुठली संधी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धाबा. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. बॉल बॉय कुठं असेल त्यांनी बाउंड्रीवरती थांबायचंय. चला बॉल बॉय बाहेर गेले. चेंडू ताबडतोब पोहोचवत चला. स्विच हिटचा
अंबरनं खेळलेला एक दर्जेदार स्ट्रोक तुम्ही पाहिलं. तेजस थोरात यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आहे. धावसंख्या वाढली आहे 32 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. चला नवीन चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजून एक चेंडू फेका ना मैदानाच्या आतमध्ये. वैभव चेंडू पोहोचवा. बॉल फेका. मॅच बॉल आलेला आहे. थांबा मॅच बॉल आलेला आहे. आपले बॉल बॉय रेडी राहा बाउंड्री लाईन वरती. हो या वेळेस उजव्या एसटीच्या बाराचा बाहेर वाईड बॉल. वाईट बॉल आलाय. धावसंख्या वाढली 33 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. स्पीड अप करा. खेळाला थोडीशी गती घ्या. तेजस थोरात यांचं एक लांबलेलं आणि महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हो यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथं दूरवरती एक सिंगल या दरम्यान प्राप्त झाली आणि धावसंख्या 1 वाढली जाईल. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलं जात आहे. धावपलकावरती तुम्ही टाका नजर. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा आहेत. सामना खूप महत्वाचा आहे. पारितोषिक आलंय. कुठल्याही फलंदाजानं चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर हर्षवर्धन हिंगे यांच्या वतीने 1111 रुपयांचं कॅश प्राइज बॅटरसाठी आहे. हो यावेळी चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मिड ऑफला लॉंग ऑफला चेंडू खेळला जातो. एक सिंगल प्राप्त होती. धावसंख्या 1 वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावलकावरती धावा 35 आलेल्या आहेत. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 षटकं संपली. धावलकावरती धावा आता 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 आलेल्या आहेत. तर गोलंदाजी मार्गावरती रोहित यांना पुन्हा एकदा आणलं जातंय. संघाच्या वतीनं 4थं तर स्वतःच्या कोठ्यातलं षटक क्रमांक 2 टाकताना रोहित लोकरे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक विकेट मिळवली आहे रोहितनं. सुनील खर्डे सारखा एक ताकदवर आयकॉन रोहितनं बाद केलेला आहे. तोच गोलंदाज आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. तर समोरच्या बाजूनं आजच्या दिवसभरामध्ये बऱ्याचशा क्रीडा रसिकांच्या लक्ष लागून राहिला खेळाडू समीर पवार जो मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. ओहो समीर साडी भन्नाट 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 वेगाचा चेंडू आणि इथं आलाय डॉट बॉल. धावसंख्या वाढली आहे. स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती स्थिर आहे. निगोटवाडी नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय चेतनजी निगोट साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज आहेत. हो इथं देखील बिग हिट करायचा आहे. समीर पवारची बॅट इथं मात्र शांत आहे. सकाळपासून पहा तुम्ही समीर पवार स्ट्रगल करतोय आणि ते स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावफलक स्थिर आहे. 35 आकड्यावरती धावफलक आहे. 6 षटकांची मॅच 6 षटकांची लढत हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस उजव्या एसटीच्या बाराचा बाहेर वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होईल. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून 11. गोलंदाज रोहित या षटकात दर्जेदार कामकाज केलं जात आहे. हो यावेळी चेंडू कव्हरला उडवलाय क्षेत्ररक्षक. हो चेंडू निसटलाय निलेश दगड्याच्या हातामधनं आणि चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. काय निर्णय? चौकार आहे. 4 धावा आहेत.
सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे. चौकार आलाय. धावसंख्या वाढली 40 वरती धावफलक. हो यावेळेस स्विच हिट समीर पवारचा ट्रेडमार्क शॉट आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे. निगोटवाडी ग्रामपंचायतचे सदस्य चेतन भाऊ निगोट आल्याबद्दल APL कमिटीतर्फे आपले सहर्ष स्वागत. चौकार आलाय समीर पवार. हो यावेळेस पवार इज द पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते आणि चेंडूला पाठवलंय दूरवरती साधावेंसाठी षटकार. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. धावफलकावरती 50 धावा अर्धशतक कंप्लीट होत आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 50 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद आहे. शांत वाटणारा समीर पवार आता शांत झालाय. त्यानं सांगितलंय शांत बसायला मी काही संत नाहीये आणि त्यानं मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार ब्रँडेड फटके खेळलेले आहेत. हो यावेळेस इथं चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहे. पंच कळवतात हा चेंडू खराब आलाय. वाईट बॉल आहे. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांकडून एकरा. राजस्थान मार्बलचे बरोबर मुरारीलाल शर्मा यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचे सहर्ष स्वागत. हो यावेळेस गती परिवर्तन करून टाकला चेंडू आहे. स्लोवर पण चेंडू तिथं मात्र एक सिंगल प्राप्त झाली. धावसंख्या 1 वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 कंप्लीट होत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आल्या तब्बल 52 धावा. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये संपूर्ण स्पर्धेसाठी किट सौजन्य देणारे समाज हितासाठी ज्यांनी कसली कंबर असे आंबेगाव तालुका शिवसेना युवा नेते मोरिया ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर जनसेवक मान्य रमेश भाऊ शिवाजीराव येवले अध्यक्ष रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान यांचे मनापासून हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. 4 षटके संपली. धावफलकावरती धावा 52 आल्यात आणि या दरम्यान लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत सन्माननीय दिगंबर शेठ थोरात आणि सन्माननीय अनिल शेठवरे प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक हे लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहे. या दोन्ही अतिथी मान्यवरांचं आमच्या आंबेगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि खरं तर त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आंबेगाव प्रीमियर लीगला देखील आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं विशेष सहकार्याची देणगी अनिल शेठवरे यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. मी साहेबांचं आमच्या आंबेगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आहे. गोलंदाज तेजस आलेत. हो तेजसचा हा चेंडू गती परिवर्तन करून टाकलेला निर्धाव डॉट बॉल इथं मैदानाच्या आतमध्ये येतोय. 52 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. 2 फलंदाज आघाडीला आलेले बाद झाले म्हणजे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. मिडल ऑर्डरनं डाव सावरलेला आहे. हो यावेळेस स्विच हिटचा फटका तिथं मात्र चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. आदरणीय ननुकाळे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी ननुकाळे साहेबांना विनंती करेल साहेब आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील. खास करून स्वप्नील बाबा बेंडे पाटील यांचा आग्रह आहे. ननुकाळे साहेब आपण व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 56 धावा आहेत. अब तक 56.
हो यावेळेस चेंडू उडवला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं पाठवलाय समीर पवारनं सरळ सीमा रेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्पिरल रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्या आरपार हो, कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. ओहो परत एकदा स्विच हिट. मित्रांनो फटका आवडला असेल ना टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. समीरनं चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. जो डर गया समझो मर गया. आदरणीय विवेक शेठ थोरात साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विवेक शेठ थोरात साहेबांना विनंती केलं की आपणही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. स्वप्नील शेठ भेंडे पाटील यांचा आग्रह आहे, विनंती आहे की विवेक थोरात साहेब आपण व्यासपीठावरती यायचे. धन्यवाद. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली. धाबलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. तब्बल 68 धावा आहेत. 2 गाड्यांचा मोबदला द्यावा लागलाय. समीर पवार आता मात्र थांबत नाहीये. समीर पवारची गाडी आता सुसाट सुटलेली आहे. समीर पवार खरं तर उधळलेला घोडा आहे, आता त्या घोड्याला लगाम लागावा लागेल. ओ यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू खेळला. कार्पेट फटका, बंदुकीतून सुटलेली गोळी, परफेक्ट गॅप मध्ये चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तेजस थोरात वरती केलेलं आक्रमण आहे. आता सायंकाळच्या सत्रामध्ये तेजस थोरातला समीर पवारनं अक्षरशः आता तारे दाखवलेत. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. थँक्यू. 72 धावा, 5वं षटक सुरू आहे. फार मोठी धाव संख्या. हो यावेळेस परत एकदा स्विच हिटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे आता. हो झेल नाही झाला आणि चेंडू सीमा रेषेच्या आत की बाहेर हे मात्र पाहायचं. असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण बिजा सुटला. इथं मात्र धावा आल्या तब्बल 3 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत. षटक देखील संपलं. या षटकात तेजस थोरातनं तब्बल 23 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 षटकं संपली. धाबलकावरती तब्बल 75 धावा आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक कुठल्या गोलंदाजाला दिलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर सौजन्य देणारे एसपी मोटर्स डायरेक्टर मान्य अविनाश शेठ चव्हाण व मान्य सचिन शेठ राऊत आणि पंकज शेठ गुंजाळ यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी अनिकेत गायकवाड मैदानाच्या आत दाखल झालेत. मित्रांनो समीर पवार 4 चेंडू केवळ 2 धावेवरती मैदानाच्या आतमध्ये उभा होता. आता त्यानं 13 चेंडू खेळलेत आणि 39 बनवल्यात. एक जीवनदान किती महागडं ठरलं जातं पहा. मैदानाच्या आतमध्ये समीर पवारला बाबा मिळालेलं जीवनदान, त्यानंतर गेल्या चौकार आणि तदनंतर समीर पवारने केलेली फलंदाजी. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे जीवनदानं किती महाग ठरली जातात. समीर ओ यावेळेस चेंडू मात्र बेकात फिरवला. बॅट फिरवली जाते. चेंडू मात्र स्क्वेअर लेगला आली आहे. चेंडू फील्ड करतोय. एक सिंगल या दरम्यान प्राप्त होतीये आणि धावा संख्या 1 वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावपलिकावरती 76 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहे. 76 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाज हो यावेळेस सांबरचा हा फटका
चाललाय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाश. थँक्यू. 82 वरती धावफलक 82 आकड्यावरती स्कोर करता पोहोचलेला आहे. चाकीने जर आंबरची विकेट मिळवली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हो यावेळेस चेंडू उडावलाय आणि तिथं झेल परत एकदा निसटलाय. हो हो आंबरला मिळालेलं जीवनदान आहे. एक सिंगल प्राप्त झाली. धावसंख्या वाढली आहे. 83 आकड्यावरती स्कोर करता पोहोचलेला आहे. प्रयत्न होता असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला. अंबरला मिळालेलं जीवनदान आहे. 83 आकड्यावरती धावफलक आणि इथं फुल टॉस. चेंडू पाठवलाय लांब 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 सीमारेषा पार. षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमा. थँक्यू. पा सीमारेषेच्या बाहेर अगदी झेल टिपलाय. ज्याने झेल टिपलाय संपर्क करा. तुमच्यासाठी आकर्षक कॅप आहे. हो याही वेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकले. एक सिंगल आली आहे. दुसऱ्याही धावसंख्येचा प्रयत्न झालाय आणि धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती 91 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या इथं मात्र नोंदवण्यात आलेली आहे. या अगोदरच्या इनिंगमध्ये महाराष्ट्र टीमनं 88 धावसंख्येचा पाठलाग केला. तिथं 89 पाहायला मिळाल्या. आता 91 झालेल्या आहेत. 16 चेंडू आणि समीर पवार वैयक्तिक मित्रांनो 48 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. फलंदाजी समीर पवारची आवडली असेल ना टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. त्यानं 16 चेंडू खेळलेत आणि बनवल्यात 48 धावा. ओहो टाळ्यांच्या गजरात स्वागत करा समीर पवारचं. स्विच हिटच्या एक दर्जेदार ब्रँडेड फटका त्याने खेळलाय आणि वैयक्तिक अर्धशतक देखील मैदानाच्या आतमध्ये झळकवलेला आहे. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम आउटसाइड टीमला मी विनंती करतोय वेळ विलंब लावू नका. लगेच लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्या. राहुल दादा एक कॅप द्या. यानं बाहेर झेल टिपलेला आहे सीमारेषेच्या अगदी बाहेर. प्रथम बॅटिंग करत असताना विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन टीमने बनवल्या तब्बल 97 धावा. रोहित पवार 11 चेंडू खेळलेत 12 धावा बनवलेल्या आहेत. एक चौकार एक षटकार त्यांनी खेळला. दुसऱ्या बाजूला सुनील खरडे 2 चेंडू खेळले 1 षटकार 6 धावा. आणि समीर पवार 17 चेंडूचा सामना त्यानं केलाय 5 षटकार 4 चौकार 54 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या आहेत. तर अंबर गावडे 6 चेंडू 2 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून 18 अंबर गावडेने बनवल्या. अक्षय तावरे यांनी 1 षटक टाकलं 12 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. विकेट कुठली मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला रोहित लोकरे 2 षटकं टाकली 25 धावा दिल्या 1 फलंदाज त्यांनी बाद केलाय. तर तेजस थोरात बरेचसे महागडे ठरले. धावफलकावरती त्यांनी 38 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या. विकेट केवळ 1 आली आणि शेवटच्या षटकामध्ये अनिकेत गायकवाड 22 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. हा होता पहिल्या डावाचा लेखाजोखा. आणि दुसऱ्या डावामध्ये बनवायच्यात महाराणा टीमला तब्बल 98 धावा आणि 98 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय जुन्नर भूषण मनोजजी बेलेकर सरांकडे. या सर स्वागत आहे. तथा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या
तुफानी हल्ला जोरदार बल्ला सगळीकडे झाला एकच कल्ला. तुफानी हल्ला जोरदार बल्ला सगळीकडे झाला एकच कल्ला. विष्णू काका इंगे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी बुद्रुकचे मावळेच जिंकणार. क्रिकेटचा हा मजबूत किल्ला. आंबेगाव प्रीमियर लीगच्या या भीमाशंकर चषक या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघमालक कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन विद्यमान संचालक तथा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्री विष्णू काका इंगे पाटील यांचा मालकी हक्क असलेला संघ विष्णू काका इंगे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी बुद्रुक. आलं गड्यांनो क्रिकेटचं वादळ आलं गड्यांनो क्रिकेटचं हे वादळ आलं. चकित व्हाल तुम्ही कारण महाराणा प्रताप मंचर आलं. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघमालक मंचर नगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मान्य स्वप्नील बाबा बेंडे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुक्याचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू मान्य संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्ती पाटील, राष्ट्रीय खेळाडू मान्य भाऊ थोरात भक्ती पाटील यांचा मालकी हक्क असलेला संघ महाराणा प्रताप मंच. धन्यवाद. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्पोर्ट्स असोसिएशन आंबेगाव तालुका आयोजित आंबेगाव प्रीमियर लीग 2024 पर्व 10 भीमाशंकर चषक दिवस क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 5 शेवटचा आणि सत्र 2 सुरू होते. 36 चेंडू 98 धावा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पॉइंटला खेळलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. अक्षय तावरे करतोय ब्लास्ट. पहिल्या चेंडूवरती येतोय चौका. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौका. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौका. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात तर खूप चांगली झाली. पहिल्या चेंडू चौकार आला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले आहे तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. डॉटबॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अंबर गावडेला आपण पाहतोय. गणेश दैने आणि अक्षय तावरे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. दाभरकर धावसंख्या 5. आदरणीय हॉटेल विठ्ठल विसाव्याचे ओनर आदरणीय भरतशेठ बाणकेले साहेब उपस्थित आहेत. आपल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या समवेत साहेब आपल्या मनापासून स्वागत. 5 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. गणेश दैने मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. स्वप्नील बेंडे पाटील बाबांचा सचिन तेंडुलकर म्हणून गणेश दैनेला ओळखलं जातं आणि या दरम्यान चेंडू बॅटवरती नाहीये. चेंडू निर्धाव आहे. धावफलकाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 5 वरती धावफलक स्थिर आहे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आणि या दरम्यान थोडासा मिस्टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय मिड विकेटला त्या ठिकाणी तैनात. 1 धाव या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी पळून पूर्ण केली गेली. गणेश दैने एका धावसंख्येने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 31 चेंडू आणि 92 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. हॅलो आणि अक्षय तावरे इथे लॉंगॉनला चेंडू पाठवतोय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. सुंदर अशी झालर त्याच्यावरती खेळलेला हा सुंदर हा षटकार आहे.
6 रन. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. शेवटचे 5 ओव्हर बाकी राहिले. 86 धावसंख्येचा पाठला करायचा. 17.20च्या सरासरीने हा धावफलक निश्चितप्रमाणे जो पुढे बनवायचा आहे तो जर स्पीडअप करा. मॅच स्पीडअप करा. खेळाडूंना ही सूचना सातत्याने आहे आणि समीर पवार सर ॲज अ कॅप्टन म्हणून ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. 12 धावा आहेत. उर्वरित 30 चेंडू आणि 86 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. स्वराज आलाय गोलंदाज मार्गावरती. परत एकदा आपण पाहतोय स्वराज हिंगे आज जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय. दिवसभरात एक सुंदर कामगिरी करताना पाहिलं तर मिळालेच आहे, पण समोर तितक्या ताकदीचा फलंदाज आहे गणेश दैने. आज कोई भी काय प्रॉब्लेम काय सर, का मॅच ऑन होत नाहीये? गोलंदाज तयार स्वराज. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय स्वराजचा हा चेंडू खूप चांगला आहे. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांना कमिटीच्या एक सूचना सर तुमच्यापर्यंत पोहोचवली आली की जर एखादा खेळाडू ऐकत नसेल तर तुम्ही बिनधास्त निर्णय घेऊ शकता. 12 धावा आहेत. सूर्यप्रकाशचा एದುರು अगदी आपण फटका खेळायला आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक उर्वरित चेंडूवरती त्या दरम्यान क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय रोहित पवार तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली. 13 धावा धापालकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय तावरे काय करत करत आपल्याला पाहिजे. आज जबाबदारी अक्षय तावरेला पार करावी लागेल, पार पाडावी लागेल. कारण ॲज अ आयकॉन म्हणून आज अक्षय तावरे जी करामत करणे गरजेची होती आज दिवसभरात ती होतं तर पाहायला मिळाले नाही, पण या शेवटच्या मॅचमध्ये जबाबदारी वाढलेली आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू कव्हरला खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक धावसंख्या 17 वरती धापलक आपल्याला जो पाहायला होते. 17 रन. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय, पाठवल्या मैदानाच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 रन. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे. 21 वरती धापलक. लागोपाठचे 2 चौकार कळले स्वराज हिंगेला अक्षय तावरे याने. परत एकदा स्वराज तयार आहे आणि या दरम्यान हा लागोपाठचा 3रा चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर एक डॉट बॉल आला, एक सिंगल आली होती, पण पुढच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आले. लागोपाठचे 3 चौकार खेळलेत इथे अक्षय तावरे यांनी. गोलंदाज तयार आहे आणि या दरम्यान इथं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. गुड स्टॉप. षटक क्रमांक संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक बिन बाद 25. उर्वरित 24 चेंडू 73 धावा.
आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये युट्यूब लाईव्ह सौजन्य देणारे शिंदे सेल्स कॉर्पोरेशनचे डायरेक्टर मान्य वैभव शेठ व मान्य गौरव शेठ शिंदे यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. राज्य करायची बारी आमची. 24 चिन्ह आणि बनवायच्या 73 धावा. चला मॅच ऑन करा. स्वप्नील बाबा निश्चितप्रमाणे खूप मोठा इतिहास स्वप्नील बाबांचा सुद्धा आहे आणि आज निश्चितच अगदी आपण पाहतो तो इतिहासाची पुनरावृत्ती परत एकदा इथे गणेश दैने करणार का. गणेश दैनेचा इतिहास आपण पाहिला. अवसरीच्याच मैदानावरती उस्मान पटेल आयकॉन असताना तो टीममध्ये निश्चितप्रमाणे फायनल मॅचसाठी नव्हता, पण गणेश दैने फायनल जिंकून दिली होती. आत्ता या मॅचमध्ये सुद्धा अगदी आपण याच्या अगोदर पाहिलं या स्पर्धेमध्ये गणेश दैने सामना जिंकून दिलाय, पण इथे मात्र बाजी कोण मारणार ते आपल्याला पाहिजे. चलो समय बचाइए, वेळ वाचवा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 24 आणि बनवायच्या आहेत 73 धावा. सुरेख प्रकारचा फडका गणेश दैनेच्या बॅट म्हणून चेंडू लॉंगॉनला झेल. बिग विकेट. फलंदाज होईल बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. पहिला धक्का या ठिकाणी अगदी आपण पाहतोय तो बसला गेलाय. गणेश दैनेच्या रूपाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद वाबळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. तो स्ट्राईकला असणार आहे. टीव्ही चेंडूमध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी जो करायचा आहे. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केले जाईल. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. प्रीत प्रसाद परत येतो तयार आहे. उजव्या हाताने मारा करेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय विनोदसाठी हा चेंडू होता. चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटवरती नाहीये, चेंडू निर्धाव आहे. स्वप्नील बाबा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय त्यांचा इतिहास मला निश्चितप्रमाणे सांगतो. खोडदच्या मैदानावरती निश्चितच 5 चेंडूवरती 5 षटकार, ते पण मीना नदीमध्ये 5 चेंडू हरवले होते. 5 चेंडू तेही नवीन आणि मैदानाच्या बाहेर. हा इतिहास आहे स्वप्नील बाबांचा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौका. शाबीर चषकामध्ये सुद्धा बाबांनी सामना जिंकून दिला. स्वप्नील बाबांनी पुण्यामध्ये सामना जिंकून दिला. मी हे सातत्याने का सांगतो, कारण आज महाराणा मंचर संघ जरी खेळत असेल, स्वप्नील बाबा मैदानाच्या बाहेर आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील बाबासारखी फलंदाजी करणारा कोण आहे ते आम्हाला पाहिजे. संघ अडचणीत असला की नेहमी स्वप्नील बाबा तयारीमध्ये असायचे जिंकून देण्याच्या. आज इथे ती भूमिका कोण बजावणार आहे ते आपल्याला पाहिजे. एक सिंगल येताना आपल्याला पाहिजे मिळेल. धापरेक वाढेल. धापरेकर धावसंख्या 30, शेवटचे 20 चेंडू आणि 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज गोलंदाजी प्रसाद तावरे, 20 चेंडू आणि 68 धावा. तावरे तो टावरे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळलाय. अक्षय तावरेंच्या पायाला थोडीशी दुखापत आहे. पाय मुरगाळला गेला तरी अगदी आपण पाहतोय की एक जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती, मेहनतीच्या जोरावरती आज महाराणा मंचर संघासाठी मात्र निश्चितच शिताफीची झुंज देताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहिलं इथं चेंडू येईल. डॉट षटकाची होईल समाप्ती. षटक संपले गेली. 3-1 बाद 31. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते आत्ता 18 बनवायचे 67. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये चतुर्थ क्रमांक सौजन्य देणारे श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे चेअरमन मान्य शंकर शेठ पिंगळे यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 18 चेंडू आणि बनवायच्या 67 धावा. तर परत एकदा गोलंदाज स्वराज हिंगेला पाचारण केला गेलेले पाहिजे. स्वराज इथे कशा प्रकारचे कमबॅक करेल. समोर आयकॉन आहे अक्षय तावरे. मॅच खूप मोठी आहे
आणि मोठी मॅच जर छोटी करायची असेल तर आक्रमण करावं लागेल. स्वराज तयार आहे. स्वराज टू अक्षय तावरे. 18 चेंडू 67 धावा. या दरम्यान चेंडू हातात आहे का? हो आहे. अक्षय तावरेची विकेट आली. फलंदाज होईल बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. इथं अगदी आपण पाहतोय स्वराज इथे एक मोठी विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. विशेष करून अगदी आपण पाहतोय की स्वराज पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च करताना पाहायला मिळाला होता आणि अक्षय तावरे यांनी लागोपाठचे निश्चितच अगदी 2 चौकार सुद्धा त्याला खेळले होते. 3 चौकार त्याला खेळले गेले होते. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती परत एकदा तोच गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याने अक्षय तावरेलाच बाद केलं. याला जिद्द म्हणतात. ती स्वराज या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळतोय. हे बॅटर तेजस मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. स्वराज तो तेजस इथं उंची खूप आहे. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. अजून एक विकेट आली. तेजस 0वरती बाद. शेलबाद. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे मेरे को नहीं रे, ये दो गरीबों को उठाले, गरीबों को उठाले. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिला तर अली मुदत सर याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उर्वरित चेंडू अगदी आपण पाहिले तर शिल्लक राहिले 16 बनवायच्या 67 आणि हॅट्रिक बॉल स्वराज हिंगे. आज पहिलं अर्धशतक पाहिलं, आज दुसरं अर्धशतक पाहिलं. विकेट हॅट्रिक पाहिजे बाकी आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का स्वराज हिंगे याच्याकडून? आज आम्ही चौकार हॅट्रिक पण पाहिली पण विकेट हॅट्रिक यायची बाकी आहे आणि षटकार हॅट्रिक सुद्धा आम्ही पाहिलेली आहे. विकेट हॅट्रिकची हॅट्रिक यायची बाकी आहे. स्वराज तयार. या दरम्यान थोडासा मिस टाइम फटका आपल्याला जो पाहायला मिळालाय अली मुदत सरच्या बॅटमधून. एक धावेल धापलक एकाने पुढे जाईल. 32 वरती धापलक. पहिलं अर्धशतक आम्ही पाहिलं. गणेश देनेने पूर्ण केलं. पहिली षटकार हॅट्रिक नाही, लागोपाठचे 4 षटकार सचिन बेंगडे. त्यानंतर लागोपाठचे पहिले 3 चौकार अक्षय तावरे जे स्वराजला खेळले गेलेत आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती स्वराज होता. ते स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाहीये. 15 चेंडू 66. परत एकदा चेंडू हवेत परंतु इथे ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट करतोय. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. विनय बाबळे निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय विनय बाबळे बाद होताना पाहायला मिळाला आहे आणि आता विनयच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अली सुनील कुमार गुप्ता ने बॅटर मैदानाच्या आत. पाहूया अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये आता उडवलेलं आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू 66. या दरम्यान चेंडू हवेत परंतु तिथे झेल होऊ शकला नाही. रनआउटची संधी होती ती मात्र गमावली आणि त्यानंतर एक सिंगल आली. 13 चेंडू 65. प्रत्येक चेंडूवरती षटकार खेळावा लागेल. चौकार खेळून चालणार नाही. सिंगल मध्ये काम चालणार नाही. चौकार खेळून काम चालणार नाही. आणि इथे डावेष्टीच्या बारे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा अगदी आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून एकरा.
यावेळेस अगदी अजून एक वाईट बॉल. इतना सन्नाटा क्यों है भाई? सन्नाटा इसलिए है कि टारगेट बहुत बड़ा है अभी. 13 गेंदे और 63 रन. आणि या दरम्यान वाईट बॉल तिसरा. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून 11. बरेच जण विचार करत की असेच वाईट बॉल टाकत राहू, विजयाच्या दिशेने की गुज करत राहू, पण एवढं वाईट बॉल सोपं नाही. 13 चेंडू 62. चौथा वाईड. स्वराज लागोपाठचे 4 वाईड टाकतोय. जो स्वराज इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता त्या स्वराजला लागोपाठचे 4 वाईड टाकताना आम्ही पाहिलेलं आहे. कारण प्रयत्न त्याचे काय आहेत, अलीच्या बॅटवरती चेंडू येऊ द्यायचे नाही. अली मुदत सर. हा 5वा आहे का? हो आहे. हा 5वा वाईड आहे. जो डर गया समझो मर गया. तेरा चेंडू 60 धावा, म्हणजे या 13 चेंडू 10 षटकार खेळायचे. आणि जर मॅच इथं जर जिंकून दिली तर त्या फलंदाजासाठी प्राइज असेल स्वप्नील बाबा बेंडे पाटील 11,000 रुपये. या दरम्यान आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल आली आणि स्वराज हिंगेचं षटक आता संपलं. इथे धापरकरती धावत संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 39 आणि 12 चेंडू 59. 12 चेंडू 59. बारा चेंडू 59 धावसंख्येचं लक्ष आहे. पाहिजे आता या मॅच मध्ये रंगत तर वाढली जाईल की मॅच हे पहिल्या 2-3 चेंडूमध्येच मॅचचे रंग कळणार आहे. सामना एकाती होतोय की सामना रंगला जातोय. 12 चेंडू 59चा सामना बाकी. गोलंदाजीवरती तयार. वेळ वाचवा समीर सर. 12 चेंडू 59 धावा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग होता. प्रसाद तावरे परत एकदा गोलंदाज मार्कवरती आलाय. प्रसाद तावरे अगदी आपण पाहतोय ज्याने पहिला षटक टाकलं होतं, 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या, तोच प्रसाद आलाय. पहिला चेंडू डॉट टाकणे त्याला यश आलंय. हा तर आहे ओके. त्यांनी प्रसाद सांगितलं होतं. चला चेंज करा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. चौकार आला आणि चौकाराच्या रूपाने धावलं 43 आहे. 10 चेंडू 55. 10 चेंडू 55 हा सामना बाकी राहिलाय. प्रसाद तावरे नाही तर इथे अथर्व दंड होते. गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवरती. या दरम्यान चेंडू हवेत आणि अली सुद्धा बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र तोरात याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे की अशा प्रकारची परिस्थिती निश्चितप्रमाणे जी आहे, कारण धापरकर धावसंख्या 5 बाद 43, 9 चेंडूमध्ये 55 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे ज्यावेळेस षटकार मारले जातील त्यावेळेस सामना टाय होईल. 9 षटकार आले की मग सामना टाय, मग सुपर ओव्हर. वेळ वाचवा, थोडीशी घाई करा, क्षेत्ररक्षकांना विनंती राहील. 9 चेंडू 55. गोलंदाजीवरती अथर्व परत एकदा तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकाराच्या रूपाने धावपल 47, 8 चेंडू आणि 51 धावा. 8 चेंडू 51. या दरम्यान चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाही. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावा सेकंद धावपल 49 निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत. 96चा पाठलाग 98चा पाठलाग निश्चितप्रमाणे तो करायचा आहे आणि इथे आत्तापर्यंत 49 झाल्यात, अजून 49 बनवायच्या आहेत. आणि इथं अगदी आपण पाहतोय चेंडू इल डॉट. आता षटक क्रमांक 5 संपलं. 5 बाद 49, 6 चेंडू 49. चला वेळ थोडीशी काही करा. 6 चेंडू 49. आणि गोलंदाज मला वाटतं गोलंदाजी मध्ये निलेश शेटे, निलेश नाना गोलंदाजीवरती तयार. शेवटचे 6 चेंडू 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकला फलंदाज अगदी आपण पाहू सुनील कुमार गुप्ता. नॉन स्ट्राईकच्या बाजूला राजू थोरात. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. सामन्यामध्ये औपचारिकता आहे. विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे. विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन. विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिला. आपल्याला पाहिल्या मिळाला बेगेट छेरन षटकार. बॉल घ्या. मॅच ऑन ट्यू. मॅच थांबवायला नको. 55 धावा आहेत. 5 बाद 55. 5 चेंडू 43. पंचाकडे हलकं सापिल्या तर म्हणजे केलं गेलं होतं. इथं अगदी आपण पाहतोय चेंडू निश्चितच खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळाला आहे का. आणि वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. धाबरेकर धावसंख्या 56. 5 चेंडू 42. दादू शिंगाडे सर आपण व्यासपीठावरती या. या दरम्यान गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती 4 रन. 4 चेंडू आणि बनवायच्या 38 धावा. सीमा रेषा वेधून गेला. 4 चेंडू 38. 60 वरती धावा लागल्या. यावेळेचा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव आहे. 3 चेंडू 38 धावसंख्येचा पाठलाग. शांत प्रकारचं वातावरण. इथे चेंडू पोहोचला गेला. फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. 2 चेंडू आणि 32. 2 चेंडू 32. फुल टॉस. 1 चेंडू 31. बॉल बॉय सगळे संपर्क करा. आणि इथे नो बॉल सांगता 31 कसं निलेश नाना. थँक्यू डीजे थँक्यू. फ्री हिट आहे आणि इथे फ्री हिटचा चेंडू. त्यामुळे फलंदाज इथं सुरक्षित आणि हा सामना जिंकलाय 29 धावसंख्येने. विष्णू काका हिंगे स्पोर्ट्स फाउंडेशन अवसरी संघाने अभिनंदन.